नमस्कार साहेब, मी तुफी ॲपमधून गुलाब पटेल आहे. येथे मी तुम्हाला नवीन विद्यार्थी कसे तयार करावे ते दर्शविते आणि तुफी ॲपमध्ये विद्यार्थी प्रोफाइल कसे पहावे. तुफी ॲपमध्ये कोणताही विद्यार्थी प्रोफाइल तयार करण्यापूर्वी आपण बॅच तयार करण्याची शिफारस केली पाहिजे. आपल्याला बॅच कसा तयार करायचा हे माहीत नसेल तर ॲपवर जा आणि आपल्याला स्क्रीनच्या तळाशी असलेल्या टिप्सबद्दल एक बटण सापडेल आणि नंतर ॲडवर क्लिक करा आणि बॅचेस पहा. येथे मी बॅच माहिती व्हिडिओ प्रदान केला आहे. ठीक आहे. आता मी अशी अपेक्षा करीत आहे की आपण आपल्या सिस्टममध्ये कोणतीही बॅच तयार केली आहे. आता डॅशबोर्डवर या आणि आपल्याला विद्यार्थ्यांसह मजकुरासह हिरवे चिन्ह मिळेल. त्या चिन्हावर क्लिक करा आणि ॲप आपल्याला 2 पर्याय दर्शवेल. नवीन विद्यार्थी जोडा आणि दुसरी म्हणजे विद्यार्थी यादी. येथे आपण विद्यार्थ्यांना कसे जोडायचे ते शिकत आहोत म्हणून ॲड न्यू स्टुडंट्सवर क्लिक करा. येथे ॲप आपल्याला विद्यार्थ्यांविषयीच्या प्रोफाइलबद्दल माहिती विचारेल. आम्ही सर्व फील्ड टप्प्याटप्प्याने भरू. प्रथम विद्यार्थ्यांची प्रतिमा आहे. येथे आपण विद्यार्थ्यांच्या अहवालावर, देय फी स्मरणपत्रे, संग्रहित फीची पावती आणि विद्यार्थी प्रोफाइल आणि याद्या दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रोफाइल प्रतिमा सेट करू शकता. विद्यार्थी प्रोफाइलसाठी काही फील्ड अनिवार्य आहेत. तर मी ते प्रथम भरत आहे. प्रथम विद्यार्थ्याचे नाव आहे. येथे आपण विद्यार्थ्यांचे नाव जोडू. मग लिंग. आपल्या विद्यार्थ्याचे लिंग निवडा. नंतर स्टुडंट लॉगिनसाठी विद्यार्थ्यांची की. विद्यार्थ्यांची की निवडत असताना काळजी घ्या. कारण स्टुडंट की आपल्या सर्व विद्यार्थ्यांपेक्षा अद्वितीय असणे आवश्यक आहे. पुढे व्हॉट्सॲप नंबर आहे. येथे आम्ही आमच्या राष्ट्र कोडसह एक व्हॉट्सॲप नंबर जोडू. देश कोड आवश्यक आहे. नेशन कोडशिवाय ॲप व्हॉट्सॲपवर SMS पाठवू शकत नाही. म्हणून राष्ट्रसंहिता जोडणे आवश्यक आहे. पुढे मोबाईल नंबर आहे. व्हॉट्सॲप नंबर प्रमाणेच मोबाईल नंबर आधी राष्ट्र कोड जोडा. आणि जर आपल्याकडे एकच नंबर असेल तर दोन्ही फील्डमध्ये समान नंबर सेव्ह करा. पुढे बॅच आहे. या नवीन विद्यार्थ्यासाठी कोणतीही एक बॅच निवडा. बॅचची निवड न करता ॲप आपल्याला काही क्रॅश आणि बग देईल म्हणून आपल्याकडे काही नसल्यास बॅच तयार करणे आवश्यक आहे. आणि नंतर विद्यार्थी प्रोफाइल तयार करा. पुढे आपल्या विद्यार्थ्याची जॉइन डेट आहे. विद्यार्थी प्रोफाइलसाठी हे एक अनिवार्य फील्ड आहे. पुढील फी प्रकार आहे. प्रति विद्यार्थी प्रोफाइल नुसार फी प्रकार निवडा. मासिक किंवा कोर्स. पुढील फी आहे. या नवीन विद्यार्थ्यांची फी रक्कम जोडा. येथे आम्ही विद्यार्थी प्रोफाइलची अनिवार्य फील्ड पूर्ण केली आहेत. आणि वडिलांचे नाव जोडा कारण काही रिपोर्ट्समध्ये फादर नेम आहे त्यामुळे रिक्त जागा असल्यास ते वाईट दिसते. इतर फील्ड्स समजण्यास सुलभ आहेत. आवश्यक असल्यास आपण ती फील्ड आपल्या स्वतःवर भरू शकता. विद्यार्थ्यांचा डेटा भरल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा. आणि पूर्ण झाले. आम्ही स्क्रॅचवरून सक्सेसफुलने एक नवीन विद्यार्थ्याचे प्रोफाइल तयार केले आहे. आता आपले विद्यार्थी प्रोफाइल कसे दिसते हे तपासूया. पुन्हा डॅशबोर्डवर या आणि क्लिक ऑन स्टुडंट. पुन्हा ॲप तुम्हाला 2 पर्याय विचारेल. यावेळी आम्ही विद्यार्थ्यांची यादी निवडू. आणि येथे ॲप आपले सर्व विद्यार्थी दर्शवेल. आपण आपल्या विद्यार्थ्यास नावाने शोधू शकता. आपण आपला विद्यार्थी बॅचद्वारे फिल्टर करू शकता. या मार्गासारखेच आता आम्ही विद्यार्थी प्रोफाइल तपासण्यासाठी जात आहोत. ऑन स्टुडंट अँड ॲप आम्हाला स्टुडंट प्रोफाइल वर घेऊन जाईल. येथे आपल्याला बरीच बटणे आणि विद्यार्थ्याबद्दल माहिती मिळेल. वरून प्रारंभ करा. तेथे एक वर संपादन करणारे 2 पर्याय उपलब्ध आहेत आणि एक म्हणजे विद्यार्थी प्रोफाइल हटवा. आपण एडिट बटणासह विद्यार्थी प्रोफाइल संपादित करू शकता आणि हटवा पर्याय क्लिक करून या विद्यार्थ्याबद्दलचा सर्व डेटा हटवू शकता. आपण डिलीट चिन्हावर क्लिक करता तेव्हा आपण आपला विद्यार्थी प्रोफाइल हटविण्यापूर्वी ॲप आपल्याला सत्यापित करण्यास सांगेल. आता बटन्सच्या खाली प्रथम म्हणजे विद्यार्थ्यांचे नाव. दुसरे बॅचचे नाव आहे. तिसरा या विद्यार्थ्याकडून एकूण संग्रहित फी आहे. चौथा म्हणजे या विद्यार्थ्याकडून एकूण प्रलंबित फी. डावीकडील विद्यार्थ्यांची प्रतिमा आपणास स्टुडंट प्रोसेसमध्ये निवडली असल्याचे दिसेल. येथे आपण येथे काय करीत आहे हे विचारेल. ओपन मेन्स स्टुडंट आपल्या संस्थेत सक्रिय आहे. जर विद्यार्थ्यांनी आपली अकादमी सोडली तर आपण फक्त उघड्यावर क्लिक करू शकता आणि विद्यार्थ्यांची जवळची तारीख निवडून या विद्यार्थ्याला बंद करू शकता. आता खाली 3 पानांवर येऊ. प्रथम वैयक्तिक माहिती आहे. दुसरे फी आहे. तिसरा परीक्षा आहे. वैयक्तिक माहिती ॲपमध्ये आपल्याला मूलभूत माहिती विद्यार्थ्याविषयी दर्शविली जाईल. येथे आपल्याला 5 बटणे आढळतील. प्रथम आयडी कार्डसाठी आहे. दुसरे म्हणजे व्हॉट्सॲप संदेशांसाठी. तिसरा कॉलसाठी आहे. चौथा मजकूर SMS साठी आहे. आणि शेवटचे म्हणजे उपस्थिती सारांश. आयडी कार्ड बटणावर क्लिक करून
ॲप आपल्याला कार्ड डिझाईनचा प्रकार निवडण्यास सांगेल. कोणतीही डिझाईन निवडा आणि आयडी कार्ड व्युत्पन्न करा. सध्या हे कार्य चालू आहे, पण हे लवकरच अद्यतनित होईल. पुढे व्हॉट्सॲप बटण आहे. फक्त त्यावर क्लिक करा आणि ॲप व्हॉट्सॲप तुमच्यासाठी आपल्या विद्यार्थ्यास मजकूर पाठवेल. पुढे कॉल सेम ऑन व्हॉट्सॲपवर क्लिक करा आणि ॲप कॉल डायलर उघडेल आणि आपला विद्यार्थी क्रमांक डायलपॅडवर सेट करेल. पुढे मजकूर SMS आहे. तसेच व्हॉट्सॲप सारखेच. त्यावर क्लिक करा आणि ॲप आपल्या डिव्हाइसचे डिफॉल्ट SMS ॲप उघडेल आणि विद्यार्थी क्रमांक स्वयंचलितपणे सेट करेल. पुढे हजेरी सारांश आहे. त्यावर क्लिक करा आणि ॲप आपल्याला अत्यंत सुंदर पद्धतीने महिन्यांत उपस्थिती सारांश अहवाल दर्शवेल. आता वैयक्तिक माहितीच्या तळाशी जा. येथे आपल्याला एक बटण सापडेल जो आपला विद्यार्थी आयडी, संकेतशब्द आणि ॲप दुवा पाठवेल. या कार्डवर क्लिक करून ॲप आपल्या विद्यार्थ्यासाठी आयडी, संकेतशब्द आणि ॲप दुव्यासह डिफॉल्ट SMS तयार करेल. हे मस्त आहे, बरोबर? मी स्पेशल व्हिडिओमध्ये विद्यार्थी लॉग इन कसे करावे ते दर्शवेल. आता पुन्हा विद्यार्थी प्रोफाइलवर या. येथे द्वितीय पृष्ठ शुल्क आहे. या विद्यार्थ्याद्वारे दिलेली सर्व फी आणि या विद्यार्थ्याकडून प्रलंबित फी आपल्याला सापडेल. आणि मग पुढचे पृष्ठ परीक्षा पृष्ठ आहे. आपण या विद्यार्थ्याकडून सर्व परीक्षा तपासू शकता. आगामी व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांच्या प्रोफाइलमध्ये फी आणि परीक्षांचा डेटा कसा जोडायचा ते दर्शवितो. येथे आम्ही विद्यार्थी प्रोफाइल तयार करण्याबद्दल सर्व शिकलो आहोत आणि विद्यार्थी प्रोफाइल तपासा. आम्ही ॲड आणि फी आणि परीक्षा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. बाय बाय बाय. पुन्हा भेटू. शुभ रात्री, सुप्रभात. आपण ज्या वेळेस हे पाहत आहात, हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.